महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आज वरुड शहरातील केदारेश्वर देवस्थान इथे भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत. भाविक भक्त सकाळपासून दर्शन घेत आहेत, भगवान शिवशंकराचं दर्शन घेत आहेत. आपल्यासोबत इथं केदारेश्वर देवस्थानचे काही मंडळी आहे, भाविक भक्त आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, काय सांगू शकाल? महाशिवरात्री उत्सव सुरू होत आहे, संपूर्ण भाविक भक्त दर्शन घेत आहे, काय सांगू शकाल? ओम नमः शिवाय. सर्व वरुडवासियांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्र म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा. जसे आपण आपले लग्नाचे वाढदिवस साजरा करतो, हे तर भगवंत आहे, त्यांचे लग्नाचे वाढदिवस आपण साजरे करतो आहे आणि तो उत्सव म्हणून साजरा करतो आहे. आज महारुद्राचा 6वं वर्ष आहे. महारुद्र हे 11 वर्ष केल्यानंतर अतिरुद्र होतात. असा आपला हे 6वी माळ आहे. आज 4 दिवस पैकी 3 दिवस हे झालं, रुद्राभिषेक झाला. आज त्याचा यज्ञ सुरू आहे. आपण आणि यामध्ये वरुडवासियांचं ग्रामदेवत असल्यामुळे वरुडवासियांवर सुखसमृद्धी नांदावी याच्यासाठी संस्थांनी केलेला हा प्रयत्न आहे. भोलेनाथाच्या चरणी अर्पण केलेला आहे की भोलेनाथा वरुडवासियांनी परिसरातील सगळ्यांना सुखात ठेव, समाधानी ठेव, सगळ्यांना भरभरून पिकू दे, म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये भक्त मंडळी ही मोठ्या प्रमाणे सहभागी होत आहे आणि सगळ्या नियमामध्ये सगळे साथ देतात आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला सगळे यश देतात आहे. वरुड शहरातील चुळामा नदीच्या तीरावर वसलेलं हे केदारेश्वर देवस्थान आहे. सर, काय सांगू शकाल? देवस्थान विविध कार्यक्रम होता, काय सांगू शकाल? जय भोले. सर्व वरुडवासियांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व वरुडवासियांना विनंती करतो की आपल्या ग्रामदैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरमध्ये मोठ्या संख्येने येऊन दर्शन घ्यावे. खूप छान व्यवस्था इथे केलेली आहे, कुठेही गडबड होणार नाही, कितीही गर्दी जमली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही याची दक्षता आपण घेऊन सर्व नियोजन केलेलं आहे आणि प्रसादाचं वाटप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे केलेल्या आहे. तरी सर्व वरुडवासियांना विनंती करतो की मोठ्या संख्येने येऊन इथे दर्शन घ्यावे. जय बोल. आपल्यासोबत इथे भक्त म्हणून डॉक्टर विजय देशमुख सर आहे. सर, काय सांगू शकाल? तुमचं दर्शनाला काय सांगू शकाल? केदारेश्वर मंदिरामध्ये आज जो हा उत्सव सुरू आहे त्याच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या उत्सवात आता भर पडावी म्हणून आधी योगींची मोठी मूर्ती याच्या गेटच्या समोरच यंदा लावण्यात आलेली आहे. त्याचं काम व्हायचं आहे. काम झालं की ती पुन्हा चांगली दिसेल. तर हा एक नवीन उपक्रम इथले सर्व मॅनेजमेंटवाले करत आहेत. तर एक चांगला उपक्रम आहे आणि इथे सगळं बिलकुल सुनियोजित आणि सुव्यवस्थित सुरू आहे. इथे गर्दी होत नाही, काही होत नाही, सर्वांना प्रसाद मिळतो. तर माझी सर्व वरुडवासियांना विनंती आहे की त्यांनी येऊन नक्कीच भोलेबाबाचं दर्शन घ्यावं. आपल्यासोबत कैलासजी उपाध्याय व्यापारी संघाचे ते अध्यक्ष राहिले. सर, काय सांगू शकाल? आज शिव मंदिरात उत्सव सुरू आहे, काय सांगू शकाल? जय भोलेनाथ. यहाँ पर आज शिवरात्रि महोत्सव हम सब वरुडवासी मिलकर मना रहे हैं और सब ने मिलकर तन मन और धन से सहयोग दिया है और वरुडवासियों से विनंती है कि सब बड़ी संख्या में पधारें और दर्शन लेवे. और उसके बाद में संस्थान की तरफ से यहाँ पर रसोई घर की व्यवस्था की है और मंडप की व्यवस्था करी जा रही है और रूम्स और सब व्यवस्था की जा रही है. सब आके देखें और उसके बाद में यहाँ सहयोग करें. वरुड शहरातील चुळामा नदीच्या तीरावर वसलेले केदारेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानामध्ये भाविक भक्त हजारोच्या संख्येने दर्शना येत असतात. महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. याच देवस्थानचे विश्वस्त श्री नंदकिशोरजी पंतपाले यांचंसुद्धा या देवस्थानाला मोठ्या प्रमाणात योगदान लाभत होतं, परंतु आज त्यांचा मुलगा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत काम करत आहे. आज आपल्यासोबत काही डॉक्टर मंडळी आहे. मॅडम, काय सांगू शकाल? महाशिवरात्रीनिमित्त मी इथं दर्शनाला काय सांगू शकाल? सर्व भाविकाचे केदारेश्वर संस्थान वरुडकडनं अभिनंदन आणि स्वागत आहे. आपण आज अध्यात्माकडे वळतो आहे. AI टेक्नॉलॉजीमध्ये अध्यात्म हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि अध्यात्म ही प्राचीन संस्कृतीशी जोडलेली आहे आणि मला खरंच अभिमान वाटतो की आज एवढ्या संख्येने लोक केदारेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येत आहे. म्हणजे नक्कीच अध्यात्माकडे लोक वळलेले आहे आणि अध्यात्म हाच आपला पाया आहे. सगळं भाविकांचं मी इथे स्वागत करते, मनापासून स्वागत करते. आणि हे आजच्या अरेंजमेंटमध्ये 15 दिवसापासून इथल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी किती मेहनत घेतली आहे आपण हे इथे उभे राहून ह्या परिस्थितीमध्ये जाणून आपण अनुभवू शकतो. धन्यवाद. आपण पाहू शकता इथे केदारेश्वर देवस्थानामध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता इथे जे विश्वस्त मंडळी असो, भाविक भक्त असो, हे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून तिथे सेवा देत आहेत. खरोखर या भाविक भक्तांचं जेवढं करावं तेवढं कौतुक फार कमी आहेत, कारण की आजच्या या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने इथे केदारेश्वर देवस्थान दर्शनाला येत आहेत. सोबतच यांची व्यवस्था होण्याकरता इथे जे देवस्थानची कमिटी आहे ते सुद्धा या भक्तांची सेवा करत आहे. आपल्यासोबत पंतपाले भाभी आहे. मॅडम, भाभी क्या बता सकते आप? जय महेश, जय उमापति.
ये कार्यक्रम की तैयारी 3 महीने से चल रही है। यहाँ की सफाई से लेके तो यहाँ का बिछाए डेकोरेशंस, सभी महिलाओं की मीटिंग के साथ में पूरा आयोजन, दिए बत्ती का शाम को समारोह रहता है, बड़ी आरती का आयोजन होता है, यहाँ पे प्रसादी का कार्यक्रम होता है। हर व्यक्ति अपनी अपनी तरफ से भरपूर सहयोग कर रहा है। सोबतच याच भाविक भक्तांना कुठेतरी प्रसाद वाटप व्हावं याकरता शिवभक्त उसळ वाटप मंडळाच्या वतीने गेल्या 19 वर्षापासून भाविक भक्तांच्याकरता प्रसादाचं वाटप होत आहेत. आपल्यासोबत इतर काही भाविक भक्त आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, काय सांगू शकाल? सर्वप्रथम सर्वांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हा उसळ वाटप हा जो कार्यक्रम आहे गेल्या 19 वर्षापासनं इथं आमचे मित्र उद्धवभाऊ वानखडे यांनी 21 किलोपासून सुरू केलेला हा कार्यक्रम आज जवळपास 25 क्विंटलपर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि हा जो उसळ वाटपाचा कार्यक्रम आहे हा सकाळी 6 वाजतापासून सुरू होऊन रात्री जवळपास 10 वाजेपर्यंत हा चालतो. अखंड असा उसळ वाटपचा कार्यक्रम हा चालतो. आणि हा कार्यक्रम जो साजरा करतात ते उद्धवभाऊ वानखडे हे मेन यातले कार्यकर्ते असून काही जे त्यांना मदत करणारे सेवाभावी वृत्तीचे लोक आहेत त्यांची मदत घेऊन ते हा कार्यक्रम दरवर्षी गेल्या 19 वर्षापासून फार उत्कृष्टरित्या या आपल्या केदारेश्वर मंदिरामध्ये पार पाडत आहे. आणि माझी अशी त्यांना सदिच्छा आहे की या पुढेसुद्धा त्यांनी अशाच प्रकारची सेवा या मंदिरात द्यावी. वरुड शहर आज हे संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झाला आहे. आज केदारेश्वर देवस्थान इथे भाविक भक्त सोबत दर्शना येत आहेत. सोबतच वरुड शहरातील श्री क्षेत्र केदारेश्वर देवस्थान असो की श्री क्षेत्र पाताळेश्वर देवस्थान असो किंवा क्षेत्र उत्तरेश्वर देवस्थान असो, भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत, दर्शन घेत आहेत, भगवान शिवशंकर दर्शन घेत आहेत. आपल्यासोबत इथे उसळ वाटपाचा कार्यक्रमसुद्धा सुरू आहे केदारेश्वर देवस्थान इथे. काय सांगू शकाल सर? मोठ्या प्रमाणात भाविक भक्त प्रसाद घेत आहे, काय सांगू शकाल? हे जे महादेवाचं मंदिर जे पुरातन मंदिर आहेत आणि इथं भाविकांची खूप गर्दी होत होती आधीपासूनच. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी लोक दर्शनाला येत होते. आणि आमचे उद्धवभाऊ वानखडे यांनी कल्पना सुचली का आपण जे भाविक भक्तांना काहीतरी आपण उपास असल्यामुळे त्यांना उसळ वाटप द्यायला पाहिजे, त्यांचा उपास जो आहे तो कंटिन्यू राहिला पाहिजे. म्हणून त्यांनी लोकवर्गणीतून हा एक जो छोट्यातून 25 किलोपासून जो कार्यक्रम राबवला, आज तो कितीतरी लोकवर्गणीमधून अखंड उसळ वाटप कंटिन्यू सकाळीपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहते. आणि त्यांनी वर्गणी, त्यांचे दोस्तमित्र, सहकारी आणि मंदिरांनी पण आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. अशामुळे हा अखंड अवरत हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. शिवभक्तांच्या दर्शना आलेल्या प्रत्येक भाविक भक्तांचे कुठले गैरसोय होऊ नये याकरता देवस्थान कमिटी असो किंवा उसळ वाटप समिती असो किंवा वरुड शहरातील कर्तव्य कॅटर्सचे संचालक श्री पाटील साहेब असो, हे सुद्धा इथे सेवा देत आहेत. सर, तुम्ही सुद्धा इथे सेवा देत आहेत. हे उसळ तयार करण्यास तुमचा मोठा खरीचा वाटा आहे, काय सांगू शकाल? मी साधारणतः याच्यामध्ये आता 7-8 वर्षापासून उसळ बनवून द्यायची सेवा करत आहे. माझे कर्मचारी कर्तव्य कॅटरचे सगळे घेऊन आणि सर्व भाविक भक्तांना सकाळी 5 वाजतापासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत प्रसादाचं वाटप इथं केल्या जाते. याच्यामध्ये मला आमच्या कर्तव्य कॅटरचे जे टीम आहे, जसं प्रवीण भाऊ झाले, सुभाष भाऊ झाले, यशवंता भाऊ झाले, मनोहर भाऊ झाले, प्रणव भाऊ खारकर झाले, शुभम झाला, असे माझे जे कर्मचारी आहे जवळचे, हे कर्मचारी खूप मेहनत करून इथे रात्रभर मेहनत करून सकाळी 5 वाजता महाप्रसाद तयार करून सर्वांना वाटतात. आणि दुसरी गोष्ट अशी की यामध्ये हा छोटासा कार्यक्रम होता, याचं खूप दिव्य असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. सर, मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनाला येत आहेत, भगवान शिवशंकर दर्शन घेत आहे, काय सांगू शकाल? आपल्या वरुडमध्ये केदारेश्वर मंदिरमध्ये हा फार मोठा कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी करतो आणि त्याला रूपरेखा प्रत्येक वर्षी वाढतच जाते. आणि वरुड नगरीमध्ये असे धार्मिक आयोजन खूपच होतात आणि लोक दानगी त्याप्रमाणे पुष्कळ देतात. तिथे फारच चांगला कार्यक्रम होणार. सर्व लोकांसाठी प्रसादीचा कार्यक्रम चालू आहे. तुमचासुद्धा या उत्सवामध्ये सहभाग आहे, काय सांगू शकाल? आजचा हा मंगलमय दिवस आणि येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी हे पाहून कुठेतरी खूप चांगलं वाटत आहे. सर्व तरुण मित्रमंडळी इथे सेवा देत आहे. कोणी उसळ वाटत आहे, कोणी केळ्याचं वाटप करत आहे. आणि इथली जी व्यवस्था आहे ती अत्यंत सुंदर आहे. जेव्हा मी आत पाय टाकायला आलो मंदिरामध्ये, तेव्हा सर्वप्रथम चपलांचं जे स्टॉल पाहिलं, जे चपला ठेवण्याची पद्धत पाहिली, ते खूप आवडली. आणि खरोखर यावेळेस भाविक मंडळींनी खूप उत्साह दाखविला आणि विशेषतः तरुण आणि तरुणींनी चांगला सहभाग घेतला. मी पुन्हा या सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि ही सेवा अविरत चालू राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
वरुड शहरातील चुळामणी नदीच्या तीरावर वसलेलं श्री क्षेत्र केदारेश्वर देवस्थान, या देवस्थानमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची अलोट गर्दी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात महिला मंडळांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी इथे पाहू शकता. सोबतच पुरुष मंडळीसुद्धा मोठ्या संख्येने भगवान शिवशंकराच्या दर्शनाला येत आहेत. महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा देवस्थान कमिटीच्या वतीनं होत आहेत. याच देवस्थान कमिटीचे स्वर्गीय श्री नंदकिशोरजी पंतपाली यांचंसुद्धा या देवस्थान कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान होतं, कारण की त्यांचं नियोजन खूप सुंदर होतं. त्यामुळे त्यांच्या नियोजनामध्ये कुठेतरी कमी पडू नये त्याकरता त्यांचा मुलगा श्री पराग पंतपाली हा सुद्धा तिथं सहकार्य करत आहे. सोबतच देवस्थान कमिटीची विश्वस्त मंडळी असो किंवा काही मित्रमंडळी असो, हे सुद्धा इथे आपल्या गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सेवा देत आहेत. आणि भव्यदिव्य या महाशिवरात्री उत्सव साजरा व्हावा आणि याकरता भाविक भक्तांची कुठली गैरसोय होऊ नये याकरता सर्व मंडळी इथे आपले दिवस रात्र प्रयत्न करत आहे. आणि आजचा हा महाशिवरात्री उत्सव कार्यक्रम पाहू शकता. महिला मंडळीसुद्धा मोठ्या संख्येने इथं दर्शनाला आले आहेत. आणि आजचं हे वातावरण शिवमय होत आहेत, भक्तिमय वातावरण निर्माण होतं. आध्यात्मिक क्षेत्राकडे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहे. त्यामुळे आजचे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे. पाहत राहा कॅमेरा निकुबावनीसह प्रवीण सारखं चुळामणी न्यूज पोर्टल.